पाकिस्तानमधील जैश-ए मोहम्मद या संघटनेशी संपर्क असल्याचा ठपका ठेवत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी काल NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने जे आहे ते धाडी टाकल्या होत्या, ज्यामध्ये संभाजीनगर असेल, भिवंडी आणि अमरावतीमध्ये जे आहे ते छापेमारी केली होती। यामध्ये अमरावती शहरातील छायानगर परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाला गुरुवारच्या मध्यरात्री जे आहे ते NIAच्या टीमनं ताब्यात घेतलेलं होतं। काल जवळपास तब्बल 15 तास जे आहे ते या तरुणाची चौकशी करण्यात आलेली होती। त्याचे मोबाईल रेकॉर्ड असेल, SMS असेल, व्हॉट्सअप चॅट असेल, सोबतच ज्या पद्धतीनं तो पाकिस्तानशी लोकांशी काही संपर्क साधतोय का याचा तपास जो आहे तो NIAच्या टीमनं केलेला होता। त्याच्या घराची जी आहे ते पडताळणी जी आहे ते झाडाझडती NIAच्या टीमनं घेतली होती। काल याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर 15 तास त्याची चौकशी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आणि रात्री उशिरा त्या तरुणाला घरी सोडण्यात आलं। त्यानंतर आज पुन्हा जे आहे ते त्या तरुणाला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। चौकशीमध्ये जे आहे ते अधिक तपास NIAचे पथक करत आहेत। विशेष अधिकारी जे आहेत ते NIAचे अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे। त्या संपूर्ण घटनेमुळे जे आहे ते अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 1 वर्षानंतर जे आहे ते NIAची टीम अमरावतीमध्ये दाखल झाली। अशाच पद्धतीनं मागील वर्षी देखील डिसेंबर महिन्यामध्ये अचलपूरमधून एका तरुणाला ताब्यात घेतलेलं होतं। त्याचीच देखील चौकशी ग्रामीण पोलिसांच्या कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि आता जर आपण पाहिलं तर या तरुणाची चौकशी सुरू आहे। दरम्यान दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्याच्या आईवडिलांनी संपूर्ण आरोप फेटाळलेले आहेत। केवळ संशयावरून जे आहे ते आमच्या मुलांना ताब्यात घेतलेलं आहे, आमचा मुलगा निर्दोष आहेत असं त्याच्या आईवडिलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर पुन्हा या तरुणाची चौकशी होणार आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्व या प्रकरणामुळे जे आहे ते अमरावतीमध्ये खळबळ उडालेली आहे। खरोखर या तरुणाचे पाकिस्तानमधील काही संघटनांशी संबंध आहेत का, त्याचा नेमका काय संवाद होतो, देशविरोधी कारवाईमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचा तपास जे आहे ते NIAचं पथक करणार आहे। आणि आज पुन्हा त्या तरुणाला चौकशीसाठी याच राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।